भटक्या कुत्र्यांसाठी महापालिकेने लसीकरण मोहिमेला पुन्हा एकदा सुरुवात केली आहे। ठाणे महानगरपालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांचा वाढता धोका आणि त्यामुळे होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने भटक्या कुत्र्यांचं लसीकरण मोहीम आता पुन्हा एकदा सुरू केली आहे। दरम्यान ही मोहीम 14 नोव्हेंबर 2025 ला सुरू झाली होती। या मोहिमेअंतर्गत गेल्या महिन्यामध्ये सुमारे 2000 भटक्या कुत्र्यांचं लसीकरण देखील करण्यात आलं होतं। मात्र निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे याला काही वेळासाठी स्थगिती देण्यात आली होती। विविध शहरांच्या भागांमध्ये भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांवर हल्ला केला जातो। लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक याला बळी देखील पडतात। गेल्या काही महिन्यांमध्ये अशा अनेक जणांवर भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याचं देखील पाहायला मिळालं होतं। त्यानंतर ही घटना यावर लक्ष दिलं गेलं। ठाणे शहराची लोकसंख्या जवळजवळ 26 लाख आहे आणि पालिकेच्या अंदाजानुसार शहरात अंदाजे 50 ते 60 हजार भटके कुत्रे आहेत आणि त्यामुळेच याचा विचार करता नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आता लसीकरण मोहीम पुन्हा एकदा सुरू करण्यात येते। लसीकरणानंतर लसीकरण केलेल्या कुत्र्यांची ओळख पटवण्यासाठी, दुहेरी लसीकरण टाळण्यासाठी आणि कोणताही कुत्रा लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी खात्री करण्यासाठी त्यांच्या गळ्यामध्ये एक विशिष्ट रंगाचा पट्टा बांधला जाईल असं देखील म्हटलं जाते। निवडणूक आचारसंहितेमुळे काही काळ मोहीम थांबवण्यात आली होती, मात्र आता निवडणुकीनंतर लसीकरण पुन्हा एकदा सुरू होत आहे। एका महिन्यामध्ये 2000 कुत्र्यांना लसीकरण करण्यात आलंय। भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या धोक्याला आळा घालण्यासाठी फेब्रुवारीमध्ये लसीकरण पल्स अशी विशेष मोहीम देखील राबवण्यात येणार आहे। या उपक्रमाअंतर्गत 100 जणांच्या पथकाद्वारे शहरातील 25 ते 28 हजार भटक्या कुत्र्यांना लसीकरण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय। त्यामुळे लसीकरणानंतर कुत्र्यांच्या गळ्यामध्ये विशिष्ट रंगाचा पट्टा देखील बांधला जाईल अशी माहिती देखील समोर येते। त्यामुळे आता भटक्या कुत्र्यांच्या धोक्याला आळा घालण्यासाठी हा नवीन निर्णय घेण्यात आला।